सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत। श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत। याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की आपण बघितलं असेल ज्या कारणामुळे त्या ठिकाणी मी माझं सार्वजनिक जीवन सुरू केलं की या वाईट वृत्तीची लोक कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी राजकारणाच्या पटलावर राहिली नाहीत पाहिजेत। एक माणूस त्या ठिकाणी सक्षमपणे आमच्या पाठीशी उभा होता आणि त्यांनाही ते पटलेलं नव्हतं। काल ज्या पद्धतीने निकाल आला त्याच्या बाबतीत सीएम साहेब, देवेंद्रजी फडणवीस, श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं। त्यांनी अमित शाह साहेबांबरोबरही माझं बोलणं करून दिलं। आम्ही त्यांना इतकीच विनंती केली की साहेब आम्हाला कुणाचा फेवर नको आहे, पण आम्ही जे संघर्ष मागच्या 20 वर्षापासून करतोय फक्त न्याय मागतोय, तो न्याय आम्हाला मिळवून द्यावा ही आम्ही कळकळीची विनंती त्या ठिकाणी केली। आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः समोर येऊन स्टेटमेंट दिलं आणि सीबीआय त्या ठिकाणी माननीय हायकोर्टात या प्रकरणाबाबतीत अपील दाखल करणार आहे। अपेक्षा इतकीच आहे की या केसच्या मेरिटवर त्या ठिकाणी जो न्याय त्या ठिकाणी डावलला गेलाय तो आम्हाला न्याय मिळावा। आणि म्हणून या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर आपण जर आमची इथली राजकीय परिस्थिती बघितली असेल, बऱ्याच मंडळींना वाटतंय की आता तुमचा एक पक्ष त्यांचा एक पक्ष। मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की कुठलाही पक्ष असला तर अशा वृत्तीला राजकारणात थांबवण्यासाठी जे काय करावं लागणार आहे त्यासाठी ओमराजे कधीच थांबणार नाही ना मला कोणी रोखू शकते। माझं कुठलंच काय असंही नाही किंवा काहीतरी वेगळा व्यवसाय माझा चालू आहे आणि त्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचं आहे ना, माझ्यावर काही ईडी सीबीआयची बी दाढ पडली असंही नाही। बांधवांनो, प्रामाणिकपणे काम करणारा 24 तास मधला 24 तास वेळ देणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि निश्चितपणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपण जर बघितलं असेल तर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प जो की कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी अपूर्ण आहे, आपल्याकडे बॅरेजेसची काम आहेत जे की आम्ही त्यावेळेस सुरू केले होते, त्याचे एस्टिमेट चालू केले होते। मला वाटतंय या सत्तेचा उपयोग कशा पद्धतीने केला जाऊ शकतो हे निश्चितपणे आम्ही धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनतेला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राबवून, नुसत्या घोषणा नाहीत तर त्या राबवून अतिशय चांगल्या पद्धतीनं दाखवून देऊ हेही वचन मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं देतो। आणि निश्चितपणे आदरणीय उद्धवजी, आदरणीय आदित्यजी, बाळासाहेब यांचा सगळ्यांचा मला प्रचंड स्नेह लाभला, त्यांचे आशीर्वाद लाभले, त्यांचं प्रेम लाभलेलं आहे। मला वाटतंय माझ्या मनात, माझ्या तोंडात कधीही कुणाबद्दलही वाईट शब्द कधी आलेला नाही, येणारही नाही। आणि मी मगाशी आमच्या सगळ्या सैनिकांना सुद्धा सगळ्यांना सांगितलं की एकही शब्द भले कुठल्याही प्रकारची कशाही प्रकारची कमेंट पुढे न आली तर मला वाटतंय मातोश्रीबद्दल आपल्याकडनं एकही शब्द जायला नको ही मी विनंती सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना केलेली आहे।